नमस्कार, मी तनया. न्यूज अनकटच्या कृषी अपडेटमध्ये आपलं स्वागत. पाहुयात कृषी विश्वातील काही महत्त्वाच्या घडामोडी. नाशिक जिल्ह्यात 5 ते 7 मे दरम्यान वादळी वाऱ्यासह झालेल्या मान्सून पूर्व पावसानं 527 गावांमधील 13,822 शेतकऱ्यांचे 3,307.45 हेक्टरवरील पिकांचं नुकसान केले. विशेषतः कांदा, आंबा, डाळिंब आणि भाजीपाले पिकांवर मोठं नुकसान झालंय. शिराळ येथील संजय गौतम सरडे यांच्या पेरू बागेला युरोपियन युनियनचे प्रतिनिधी कॉर्नोकोलिस व डाराओशिया यांनी भेट देऊन युरोपियन युनियनना भारतातून पाठवण्यात येत असणाऱ्या पेरूचे लागवड व्यवस्थापन, अवशेष तपासणी, अवशेष मुक्त पेरू कशा पद्धतीने व कोणकोणत्या नियमावलीच्या आधारे तयार करून पाठवला जातो याची पाहणी केली आहे. ज्वारीचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात ज्वारीची लागवड 32 लाख हेक्टरवरून 10 लाख हेक्टरवर घसरली आहे. त्यामुळे राज्य कृषी मूल्य आयोग ज्वारीचे पीक वाचवण्यासाठी राज्य सरकार केंद्र सरकारकडे हस्तक्षेप करण्याची मागणी करणार असल्याचे आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी सांगितले. सरकारी कार्यालयात कागद आणि फायलींशी निगडीत जुनाट कामकाज पद्धतीत गुंतून पडल्यास तुम्ही सतत पिछाडीवर राहाल. जनता आणि वरिष्ठांना तुम्ही चांगली सेवा देऊ शकणार नाहीत. त्यामुळे मनःशांती व गुणवत्ता हवी असल्यास यापुढे खिशातला पैसा खर्च करून तंत्रज्ञानाशी साधने वापरा, असा सल्ला कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी दिलाय. शेतकरी दृष्टिकोनातून शेतमाल निर्यात सुविधा केंद्रांसह अनेक प्रकल्प पणन विभागामार्फत आतापर्यंत उभे केले आहेत. ते फक्त खर्चिक प्रकल्प असून त्याचा शेतकऱ्यांना फारसा उपयोग होताना दिसून येत नाहीये. जवळपास 70% प्रकल्प बंद असून असे खर्चाचे प्रकल्प पणन विभागानं राबवू नयेत. शेतकऱ्यांना फायदा होणारे प्रकल्प राबवण्याच्या सूचना पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिल्यात. राज्यातील तूर खरेदीला पुरेसा प्रतिसाद न मिळाल्यानं पणन विभागाने तूर खरेदीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. 13 मे रोजी 90 दिवसांची मुदत संपत असून 15 दिवसांची मुदतवाढ मागितली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हापूस आंब्याचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून पूर्व पट्ट्यातील आंबा देखील बाजारात दाखल झालाय. उत्पादनात घट असली तरी सध्या प्रति डझन 300 ते 500 रुपये दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळतोय. कृषी आयुक्तालयातील दक्षता विभागाच्या प्रमुख पदावरून उचलबांगडी करण्यात आलेल्या गोविंद मोरे यांना शेतकऱ्यांच्या अनुदानाचा निधी थेट स्वतःच्या वैयक्तिक बँक खात्यात वर्ग केल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले. आणि या बातमीसह वेळ झाली आहे कृषी अपडेटमध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.